राज्यसभेवरती विनोद तावडे जाणार की नारायण राणे जाणार याबद्दल आता प्रश्न विचारला जातोय, कारण भाजपची पसंती नेमकी कोणत्या नेत्याला आहे हे नेमकं गुलदस्त्यात असलेलं दिसतंय। दोन्ही नेते कोकणातील आहेत आणि दोन्ही नेते मराठा आहेत, त्यामुळे आता भाजप समोर काहीसा पेच पडलेला आहे। त्यामुळे भाजपचे जे पक्षश्रेष्ठी आहेत ते या दोघांमधून एकाचीच निवड करण्याची शक्यता आहे। याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, काय अधिकची माहिती आहे? राज्यसभेवरती कोणाला पाठवायचं याची चाचपणी सुरू आहे, मात्र विनोद तावडे की नारायण राणे दोघांपैकी कोण? यामिनी, खरं तर हा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, कारण दोघेही नेते मराठा समाजाचे आहेत, दोघेही कोकणातले आणि दोघेही हेवीवेट नेते आहेत। गेल्या काही वर्षांचा अंदाज जर आपण पाहिला तर विधानसभेमध्ये तिकीट कापूनही विनोद तावडेंनी ज्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर कामगिरी करून दाखवली आहे, बिहारमधलं सत्तांतर असेल किंवा हरियाणामध्ये सलग 2 वेळेला संख्याबळ नसतानाही महापौरपदी भाजपच्या व्यक्तीला निवडून आणणं असेल किंवा इतर संघटनात्मक पातळीवर त्यांनी जी काही कामं केली आहे, त्या अनुषंगाने विनोद तावडेंचं वजन हे केंद्रीय पातळीवर वाढलं हे निश्चित आहे। दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने गेल्या 2 दिवसांमध्ये नारायण राणेंच्या भूमिका दिसून येत आहेत, आधी त्यांनी सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली, पोस्ट केली, पत्रकार परिषदेची घोषणा केली, मात्र अचानक ती पत्रकार परिषद रद्द करावी लागली। त्यानंतर काल त्यांनी फडणवीसांची भेट घेतली। या सगळ्या एकंदर गोष्टी पाहता नारायण राणे आणि विनोद तावडे यांच्यापैकी नक्की भाजप उमेदवारी देणार कोणाला, यावरून खरंच एक खूप मोठी चर्चा सुरू आहे। सध्या तरी विनोद तावडेंची पारडं या ठिकाणी जड दिसतं, मात्र भाजप श्रेष्ठ यावर एकाचीच निवड करतील हे नक्की आहे। ती निवड सुद्धा या आठवड्यात करणं अपरिहार्य आहे, कारण 8 तारखेला राज्यसभेची जी निवडणूक आहे त्यासाठी अर्ज दाखल करायचे, 8 तारखेपूर्वी ही निवड होणं अपेक्षित आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अवघ्या आठवड्याभरातच याबाबत चित्र स्पष्ट होईल आणि उमेदवार नक्की कोण असेल हे जाहीर होईल। यामिनी, बरं ओम, खरं तर अनेक ठिकाणी भाजप नवे चेहरे देताना दिसते, त्याच पद्धतीने आता विनोद तावडे यांचं नाव या सगळ्यामध्ये आघाडीवर आहे असं म्हणता येईल का? निश्चित स्वरूपात, कारण गेल्या काही वर्षातला भाजपचा जर आपण पॅटर्न पाहिला तर लॉंग टर्म जो राजकारणामध्ये असू शकतो, गेले किमान 10 ते 15 वर्षाच्या व्यक्तीची कार्यक्षमता अजून आहे, अशा व्यक्तीला भाजपकडनं पुढे आणलं जाते। नारायण राणेंचं वय पाहता भाजप परत त्यांना उमेदवारी देईल की नाही याबाबत काहीशी साशंकता आहे आणि भाजपच्या सूत्रांचं देखील असंच म्हणणं आहे की काही प्रमाणात विनोद तावडेंच्या बाबतीत अधिक सकारात्मक पद्धतीनं केंद्रीय नेतृत्व विचार करत आहे, त्यामुळे तावडेंच्याच नावाची अधिकाधिक चर्चा सध्या तरी सुरू आहे। बरं ओम, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण जोडले गेलेले आहेत। अजित जी, राज्यसभेवरती विनोद तावडेंना पाठवायचं की नारायण राणेंना याबद्दलची भाजपकडून सध्या चाचपणी सुरू आहे असं कळतंय। बघा, असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आधीच काय किती आणि कसं करतात हे सगळ्यांना माहिती आहे। दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलेला पक्षश्रेष्ठींकडून दिसेल। तर अजित चव्हाण यांच्याशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूया, मात्र ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राज्यसभेवरती विनोद तावडेंना पाठवायचं की नारायण राणे यांना याबद्दलची चाचपणी सुरू आहे, त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी नेमकी कोणत्या नेत्याला राज्यसभेवरती जाण्यासाठी पसंती देणार, कोणाची वर्णी लागणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। दोन्ही नेत्यांमधलं साम्य म्हणजे दोन्ही नेते हे कोकणातले आहेत आणि दोन्ही नेते हे मराठा असल्यामुळे आता नेमकं कोणाला पाठवायचं या दोघांमधून याची सध्या चर्चा भाजपमध्ये सुरू असल्याचं कळतंय। तर अजित चव्हाण आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। अजित जी, तुम्ही बोलत होतात नेमकी या दोन्ही नावांमध्ये चाचपणी सुरू आहे, भाजपकडून काय पद्धतीची या सगळ्याबद्दलची चाचपणी सुरू आहे, कोणाची वर्णी लागू शकते राज्यसभेवर? मला एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने या ठिकाणी सांगायची आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आधी काहीच कळत नाही हे एक वैशिष्ट्य आहे। याचं कारण असं आहे की जी निवड होईल ती अतिशय योग्य असेल अशी आम्हा कार्यकर्त्यांना खात्री आहे आणि ज्या नेत्याची निवड होईल तो नेता अतिशय सक्षम असेल याच शंकाने दोन्ही नेते
अतिशय मोठे नेते आहेत. माननीय विनोदजींचं फार मोठं योगदान भारतीय जनता पार्टी करत आहेत. राणेसाहेब आमचे नेते आहेत, मंत्री आहेत. मला इतकंच फक्त आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे की आमच्या पक्षामध्ये अशा पद्धतीनं आधी कुठल्याही पद्धतीच्या चर्चा वावड्या याला अर्थ नसतो. मला असं वाटतं जे पक्षाकरता योग्य असेल तो निर्णय भारतीय जनता पार्टीच्या आमच्या दिल्लीमधल्या संसदीय मंडळात घेतलाच आहे. आम्ही सुद्धा सगळे या निर्णयाची अतिशय आतुरतेने वाट पाहतो. बरं, अजितजी, मात्र आतापर्यंत विनोद तावडे जे आहेत त्यांच्यावरती पक्षामधल्या सगळ्या ज्या केंद्रीय पातळीवरच्या ज्या घडामोडी होत्या त्याची जबाबदारी होती. त्यामुळे आता जर केंद्रीय पातळीवरती देशामधलं जर नेतृत्व करायची संधी मिळाली तर त्यांचं नाव पुढे येताना दिसतंय. निश्चित, कारण आपण एक गोष्ट घेतली पाहिजे की भाजपचा कार्यकर्ता ते राष्ट्रीय पातळीवरचा एक अतिशय असा संघटक की जो कार्यकर्त्यांमध्ये अतिशय प्रिय आहे. आणि आपण पाहिलं असेल की जी जबाबदारी सन्माननीय विनोद तावडे साहेबांवरती पक्षानं आतापर्यंत दिली ती त्यांनी अतिशय ताकदीनं पूर्ण केलेली आहे. आणि नुकतेच देशाच्या राजकारणामधले काही गोष्टी असतील किंवा यापूर्वी घडलेल्या काही गोष्टी असतील ते ज्या ज्या ठिकाणी प्रभारी होते, ज्या ज्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती होत्या त्या अतिशय ताकदीनं त्यांनी पार पाडलेल्या आहेत. आणि लोकप्रिय नेते, पक्षामध्ये अतिशय कार्यकर्ता प्रिय असे नेते आहेत. त्यामुळे निश्चितपणे ठीक आहे, मला असं वाटतं की योग्य निर्णय पक्षाने घेतला. अगदी धन्यवाद अजितजी, तुम्ही बातचीत केली यासाठी.